पेठ जिल्हा नाशिक तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा वागणी येथील इयत्ता 12वीची विद्यार्थिनी पूजा वराठे हिच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वतीने सह आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्यानुसार पूजा वराठे ही विद्यार्थिनी सुमारे 15 दिवसांपासून आजारी होती, मात्र शाळा प्रशासनाकडून तिला वेळेवर वैद्यकीय उपचार देण्यात आले नाहीत। उपचाराअभावी तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना शाळेत घडल्या असून त्यावेळी प्रकरणे दडपण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। यासोबतच विद्यार्थ्यांना पुरेसे व दर्जेदार जेवण दिले जात नाही, शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही, आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, अशा अनेक समस्या शाळेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द करून ती शासकीय आश्रमशाळेत विलीन अर्थात जोडण्यात विलीन करण्यात यावी, तसेच स्त्री अधीक्षक, पुरुष अधीक्षक व मुख्याध्यापक यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास येत्या 10 दिवसांत पेठ 848 राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। या संदर्भात सह आयुक्त रंजना किल्लेदार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून त्यांनी तात्काळ चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले। यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेश युवा अध्यक्ष इंजिनिअरिंग गणेशभाऊ गवळी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा, पेठ, नाशिक। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।